मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। जरांगे पाटलांनी मुंबई वेठीस धरली असा आरोप सातत्यानं होतोय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। तसंच जरांगे यांचं उपोषण थांबवावं अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। तर थेट जातोय आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील बोलतायत। मान्य न्यायालयाचं मनापासून भरभरून असं कौतुक करतो। आता दुसरा मुद्दा महत्वाचा आहे। मी जाहीरपणानं सांगतो आणि माझं हे सांगणं आता शेवटचं एवढं लक्षात ठेवा। ज्या रोडवर गाड्या आहेत त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा, हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे। आणि तुम्ही सुद्धा मैदानावरच झोपा, हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे। आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं नियमाचं पालन करायचं आहे। इथं बाजूला 200 मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय। जेवढ्या गाड्या मुंबईभरात त्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा, मैदानावर झोपा, हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं। आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता। मला माझ्या जातीला मोठं करायचंय, माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय। मला हेच शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं। तुमच्या बुद्ध्या जर ठेप्याला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते, मला किती त्रास असेल या उपोषणाचा। कोणासाठी? तुमच्या लेकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय। तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकरं सुखी समाधानी करायचे आहेत, पिढ्यानं पारचे। माझी जात मोठी करायची, त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय। मी समाजाचा अपमान होईल, मान खाली होईल असं कधी वागत। म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला। मला 2-2 घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग? मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार, काय उपयोग आहे तुमचा? म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा। तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल, पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका। मला वाटतं आंतरवालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच आहेत, दुसऱ्याला त्रास नाही देत। इतकाच मीडिया सुद्धा आंतरवालीत होता, किंबहुना याच्यापेक्षा जास्त। कधी पत्रकारांचं कधी ऐकायला नाही आलं की त्रास झाला, इथंच मात्र ऐकायला येतं, त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळ होतोय। बरं, हेच ते पोरं आहेत, आंतरवालीत त्रास नाही दिला, इथं कसं काय देते? हे काहीतरी षड्यंत्र आहे, आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतंय। रोडवर पण हेच आहे, कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फुगवायचं किंवा एखाद्या समन्वयकाने फुगवायचं,
ते उंदीर मिशा कोणीतरी येते बी सांगतो वाटतं पोरायला की तुम्ही रोड आडाच लागतो, असं मला कळालंय. बेटे तो 2-4 बाऱ्या झालेला आहे. मी फक्त आंदोलनामुळे गप आहे. तो अंतरावले पण हेच केलं होतं एकदा, तो ह्या जिल्ह्यात पण हेच केलं, मुंबईत पण हेच केलं. तो मूक मोर्चाच्या टायमाला पण हेच केलं. तुला आम्ही चांगलं ओळखून येत. तुला आणखीन एकदा सांगतो, तू माया नादाला लागू नको. तुला माहिती मी किती गंड्याचा आहे. मी जर मागा लागलो तो खुटा उपटीतो पुरा. असे चाळे करू नको. तुला घरी झोप, कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचंय. तुला अशी सवय आहे पैशा पुढं. तो कसा मोठा झालेला आहे, तो आधी किती भिकारी होता हे सगळं माहिती आहे आम्हाला. आणि तुला चांगलं माहिती आहे मी किती विचित्र नमुना आहे. त्यामुळं सावध होय. माझं समाजाचं पोराळ सामनं आहे. मी सांगितलं तेवढं करा. मला डबल बोलायला लावू नका. सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या, निवांत ग्राउंडवर झोपा. तिथं जेवणाचं अख्खे मुंबई जेवण इतकं जेवायला आणू लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी. आपण आपल्याला त्रास देवर आपण कमी नाहीत. आपण एकट्या मराठीची 5 ते 6 राज्य एवढी ताकद आहे एकट्या मराठीची. म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला. त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा. मला माहिती आहे तुम्हाला मया आहे म्हणून एखाद्याच तुम्ही तसं करत बसाल, पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या. आणि मुंबईकराला त्रास होता कामा नये हे पण समजून घ्या. तुम्ही काय लय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं पण ग्राउंडवर झोपायचंय. नसतं आझाद मैदानला यायचंय. किती सोपं आहे. वेळची वेळेला बघू ना. तुम्ही शांत राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शांत राहा. आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल. काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माझ्या जातीला. मी मेलो तरी इथून उठत नाही. ज्याला यायचं त्याला येऊ दे. सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं ते येऊन दे. मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा. आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती, इतक्या स्पीडनी गाड्या काढून ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे. मराठ्यालाच किंवा पोरा असा होता असे. तिथं कुठेतरी जवळच आझाद मैदानच्या बाजूला कुठं मला माहित नाही, कॉर्नरच का क्रॉस हे नाव असे ठेवतात. बदगे जाऊन एकदा कॉर्नर म्हणतात, एकदा क्रॉस म्हणतात, एकदा काही म्हणतात. हात लांब नाव ते घेता येणार आणि फेटा येणार. तिथं क्रॉस मैदान आहे कुठेतरी, तिथं गाड्या नेऊन लावून झोपा. जिथं मैदान असते तिथं लावा. कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीन मैदान उघडं करून देतो. मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐकायला सुद्धा नाही आलं पाहिजे. हा आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी 2 पोराचं टीम पाठवीन आणि तो बापाला नावायला गावाकडे फोन करून या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाची अवलाद आहे हे ध्यानात ठेव. म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा. कुणीही रोडवर गाड्या ठेवू नका. मला जात जिंकायची. तुमच्यामुळं माझी जात हारू नये त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही. मुंबईच्या बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांना विषयवरतीच थांबवा. तुम्ही शनिवार रविवार असं म्हटलं की सुट्ट्यांचा दिवस आहे. कोण म्हणलं?
बाहेरून येणारे लोक आहेत त्यांना विशीवरतीच थांबवा असं काय आहे का, किंवा तुम्ही काय त्यांना आवाहन करता? काय काय ऑर्डर्स आहेत? नाही असं कोर्ट म्हणा ते गर्दी होते तर थांबवा त्यांना. विशीवरतीच थांबवा. आहे मी सांगितलं ना तुम्हाला, न्यायदेवता मी तुम्हाला अंतरवलीत होतो 10 दिवसापूर्वी सांगितलं. गरिबांचा आधार न्यायदेवता आहे. सरकारने न्याय नाही दिल्यावर न्यायदेवता न्याय देते. तसं न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. न्यायदेवतेचं बाहेर आडा, मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का. तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा, तुम्ही शांततेत तिथं बसा, हे न्यायदेवता म्हणू शकतं. आडवा न्यायदेवता म्हणू शकत नाही. न्यायदेवता आम्हाला न्याय देणार, पण मी ऑर्डर बघितली नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही, पण नियमाचं पालन होणार. बर, मला नाही माहित. मी आता ते पोरांना सांगायसाठी पाणी पिऊन उठलोय. हे बघा, तुम्ही तरी किमान 10-12 जण असेत, तुम्ही आपला सेकंद बघितलेला आहे. मला म्हणजे 4 रात्री 4 दिवस उपोषणात तुम्ही किती हालाकी थी. तुम्हीच लोक आहेत की पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हाताला धरून उठवणारे लोक आहेत. तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा, न्यायदेवता न्याय करेल. ते सुद्धा पोरं रस्त्यावरचे ग्राउंडवर जाऊन झोपतील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील. आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा. मी फक्त तुमच्याकडून ऐकतो. बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, दिसत नाही. कशाच्या बैठका सरकारच्या चालू आहेत ते आम्हाला माहित नाही, पण आमच्याकडे काही निरोप नाही. त्यांच्याच बैठका सुरू असते. लगन गई चालू असेल त्यांची तिकडे दुसरी. मी आहे नाही द मग काय कुठलं खेटर. आणि तुमचे काय पायामुळे काय अशी कोणची पद्धत आहे. आम्ही चर्चा लिहावं नामकं करावं, चर्चा फिरच्याला नाही पाठवत आम्ही कोणा. तिकडेच गेले फोटो द्यायचे. तुम्हाला यायला काय झालं चर्चेला. तुम्ही चर्चा लिहा ना. बाकीचे मंत्री, बाकीचे चर्चा करणारे 500-500 किलोमीटरवर येते. तुम्हाला इथं 100-150 मीटरवर येता येत नाही का. बहाणेबाजी नका करू. तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं काय होतंय तुम्ही बघा म्हणा. शांतता ही किती कठीण असू शकते. शांततेत लोकांचे घेतलेले बळी, याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत. न्यायदेवता काय सांगते आणि देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या अक्कलनाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. त्याच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं, वागणुकीमुळं मराठ्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची. या वागणुकीमुळे ही शांतता एवढी विकोपाला जाऊ शकते की कधी
20-25 पिढ्यानं सुद्धा विचार केला नसेल इतकी परिस्थिती तो आणू शकतो. बस झाला आता, बस. त्याला तर कोलितो मी, यावल्यावाल्याला कवा कोलितो मी. मराठा आणि कुंडी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार आहे. त्याला मी महत्व देत नाही. बस झालं आता, मला तोंड आंगळून गेले. काय मग आता सांगितलं ना, अरे हिंदीचा दादा मला लेपाच काय, तुला काय सांगा, मायामुळे तो हिंदी बिघडायची. आता मराठीत सांगितलं तेच आपल्या तिकडे वरगडून घ्यावा आणि काय. चल, धन्यवाद. मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका असं आता जरांगे पाटील यांनी आंदोलकांना सांगितलेलं आहे. हायकोर्टानं जे आदेश दिले त्याचं स्वागत करतो असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. तर कोर्टाच्या निकालासंदर्भात देखील जरांगे पाटलांनी आपली भूमिका मांडलेली आहे. तर चर्चेसाठी आम्ही कुठंही जाणार नाही, आम्हाला निर्णय अपेक्षित असल्याचं जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.